दिसतीये ना आता स्क्रीन? दिसतंय सर्वांना? स्क्रीन दिसतीये सर्वांना? हो हो दिसतंय. ओके. तर गुड आफ्टरनून स्टुडंट. आज आपण इयत्ता 10वी मधला गणिताचा बहुपदी हा विषय बघूयात. हा धडा आपण आज अभ्यासणार आहोत. तर आता बहुपदी हा शब्द ऐकल्यावर आपल्याला इक्वेशन्स डोळ्यासमोर राहतात की खूप सारे चल किंवा हे व्हेरिएबल्स आहेत आणि एक इक्वेशन आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. तर आज आपण काय काय बघणार आहोत, तर बहुपदी नक्की कशाला म्हटलं जातं, कारण की हे खूप एक बेसिक लेक्चर आहे. हे जर तुम्हाला व्यवस्थित कळालं तर तुम्हाला बहुपदी म्हणजे काय आणि त्याच्यावरचे उदाहरणं सोडवता येणार आहेत. बरेच मुलांना डिफिकल्ट जातं कधी कधी ते समजून घ्यायला. तर तुम्ही बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्या की बहुपदी नक्की काय असतं आणि त्याचे प्रकार वगैरे आपण बघूयात. तर सर्वात पहिल्यांदा बहुपदीची व्याख्या बघू, त्याची माहिती बघूयात. नंतर बहुपदीचे प्रकार बघूयात आपण. मग पदाची पदवी किंवा पातळी. पद म्हणजे एखादं व्हेरिएबल असेल तर त्याचा घातांक काय, ते सगळं बघूयात आपण. बहुपदींची बेरीज आणि वजाबाकी. आज आपण फक्त बेरीज आणि वजाबाकी ह्या दोनच क्रिया बघू. ह्या जर तुम्हाला व्यवस्थित समजल्या तर तुम्हाला पुढच्या क्रिया आपोआप जमतील. तर आता पहिल्यांदा सर्वात प्रथम बहुपदीची व्याख्या आपण पाहू. तर आता बहुपदी कशाला म्हणतात, तर ज्या बीजीय व्यंजकात चलांचे घात 1, 0, 2, 3 असे साधे आणि धन पूर्णांक असतात त्या व्यंजकाला बहुपदी म्हणतात. कोणीतरी व्याख्या वाचा बरं, माईक ऑन करून. कोणीही वाचा. सगळ्यांना दिसतोय ना स्क्रीन? माईक ऑन करून व्याख्या वाचा. ज्या बीजीय व्यंजकात चलांचे घात 0, 1, 2, 3 असतात असे साधे आणि धन पूर्णांक असतात त्या व्यंजकाला बहुपदी असे म्हणतात. अगदी छान प्रांजली. तर आता ह्या व्याख्यामध्ये व्यंजकात चलांचे, बीजीय व्यंजकात. बीजीय का बरं, कारण की गणितातला भाग आहे हा बहुपदी म्हणजे. तर व्यंजकात चलांचे, व्यंजकात म्हणजेच समीकरणामध्ये चलांचे घात. चलांचे घात म्हणजे काय, चल म्हणजे काय, इथे खाली आपल्याला दिसतंय, इथे वाचतंय सगळ्यांनी. चल म्हणजे काय, तर व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे कोणते, एक्स, वाय, झेड, ए, बी, सी यांसारखे चल. तर त्यांचा जो घात असतो म्हणजे त्यांची जी पॉवर असते, इथे आपल्याला दिसते बघा, इथे दिसते सर्वांना, घात जो असतो त्याची पॉवर जी असती तर ती एक पूर्णांकामध्ये असते. म्हणजे कोणत्या, की 0, 1, 2, 3 अपूर्णांकामध्ये नसती. जसं की 1/2, 3/4 असं नसतं. आणि साधे आणि धन पूर्णांक असतात. म्हणजे पूर्णांक असतात हे जे आपल्याला दिसतात, 1, 2, 0, 3 हे पूर्णांक असतात आणि त्या व्यंजकाला बहुपदी म्हणतात. व्यंजकालाच म्हणजेच त्या समीकरणाला बहुपदी म्हणतात. आता इथे तुम्हाला खाली चल माहितीये, एक्स वाय झेड चल म्हणतो. गुणांक म्हणजे कोएफिशियंट. म्हणजेच समजा आता इथे आपल्याला 3x² दिसतोय. तर ह्याच्यामध्ये गुणांक काय असेल, तर 3 असेल. कोएफिशियंट म्हणजे त्या चलासोबत कोणता अंक जोडलेला आहे त्याला कोएफिशियंट म्हणतात. घात तर तुम्हाला माहिती आहे सर्वांना. पद काय असतं, तर टर्म म्हणजे असे वेगवेगळे एक एक एकपदी जे तयार झाले एकपदी असतात, तर त्याला आपण पद म्हणतो. आणि पातळी, पातळी किंवा आपण त्याला पदवी असं देखील म्हणतो. ही डिग्री जी असते तर ती काय असते, तर आता समजा इथे एक्स 4x³ प्लस एक्स असं आहे, तर ह्याच्यामध्ये पातळी काय आहे, 3. काय आहे पातळी, काय आहे यामध्ये, आवाज येतोय सर्वांना? हॅलो हॅलो, इथे डिग्री काय आहे ह्या इक्वेशन, 3 आहे की नाही, बरोबर आहे की नाही? हॅलो, आवाज येतोय? आता मी समजा तुम्हाला असं एक उदाहरण दिलं, आता हे दिसतंय इथं सगळ्यांना? इथे दिसतंय सर्वांना मी पेनाने काय लिहिलंय ते? हो.
तर आता ह्याच्यामध्ये पातळी काय असेल कमेंट करून सांगा बरं मला. पातळी 2. बरोबर 2 असेल. का बरं 2 असेल? कारण की ह्याच्यामध्ये सर्वात जास्त चलाची हे काय दिसतोय, घात काय दिसतोय? 2 दिसतोय. बरोबर आहे की नाही? आता आपण बहुपदींचे प्रकार पाहूयात. बहुपदीचे प्रकारमध्ये एकपदी असतात, द्विपदी असतात, त्रिपदी असतात. एकपदी म्हणजे काय? इथे दिसतंय आपल्याला की एकच फक्त कोइफिशियंट असतो आणि एक व्हेरिएबल असतं. द्विपदीमध्ये काय असतं? एक कोइफिशियंट किंवा एक आज म्हणजे 2 त्याच्यामध्ये पद असतात आणि 3 पदीमध्ये अशा 3 संख्या असतात. ठीक आहे. तर आता हे जे आहेत हे उदाहरणं जे दिलेत आपल्याला तर ते आपण बहुपदी म्हणून म्हणू शकतो. आता याच्यामध्ये समजा जर असं असतं की एक्सचा जो इथे आता 5x स्क्वेअर आहे. इथे एक्सचा जो स्क्वेअर असता त्याच्याऐवजी एक्सचा घातांक 1/2 असतात. तर हे बहुपदीचा प्रकार असता का हा? बहुपदीचा प्रकार असता का? कमेंट करून सांगा. किंवा माईक ऑन करून सांगा. म्हणजे अपूर्णांक संख्या असतात. तर असता का हा बहुपदी? हॅलो. 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 आवाज येतोय सर्वांना? हॅलो. हो, येतोय आवाज. हा तर समजा जर एक्सचा घातांक 1/2 असता तर ही बहुपदी असते का? अपूर्णांक संख्या असतात का बहुपदीमध्ये? नाही. बरोबर. तर अपूर्णांक संख्या नसतात. आता पदाची पदवी म्हणजे मी मगाशी तुम्हाला जसं सांगितलं तसं. आता इथे उदाहरणं दिसतायत आपल्याला वेगवेगळे. 3x तर एक्सचा घात काय आहे इथे? इथे वरती पहिल्या उदाहरणामध्ये एक्सला वरती काहीच दिलं नाही. तर मग एक घातांक काय येईल? तर 1 आणि पातळी काय येईल? तर 1. आता इथे 5x स्क्वेअर आणि x हे उदाहरण दिले. तर ह्याच्यामध्ये सर्वात मोठा घात कोणता आहे? तर 2. मग पातळी काय आली त्याची किंवा पदवी काय आली? 2. तसंच इथे काय दिसतंय? 3 दिसतोय आपल्याला. मग सर्वात मोठा अंक काय आहे? 1 आहे, 2 आहे का 3 आहे? तर 3 आहे की नाही? तर म्हणून घात काय आहे? 3 आहे. पण आता समजा जर आपल्याला त्याची पातळी पाहायची म्हणजे त्याचं वरती हे बघायचंय आपल्याला की त्याची बेरीज करायची तर मग ती किती येईल? 5 कारण की पदवी काय आलेली आहे त्याची 3 आणि 2. आता हे जे 9 अंक दिसतोय आपल्याला तर ह्याला पदवी आहे का? ह्याला चल आहे का? चल नाहीये इथे. त्यामुळे ह्याला पदवी किंवा पातळी येईल का? नाही येणार काहीच. म्हणून शून्य पातळी. आता आपण पहिली क्रिया बघूयात. ती आहे बहुपदींची बेरीज. 2 किंवा अधिक बहुपदी एकत्र करताना सारख्या घाताचे पद एकत्र केली जातात. याला बहुपदीची बेरीज म्हणतात. काय म्हणतात? तर 2 किंवा अधिक बहुपदी म्हणजे द्विपदी किंवा त्रिपदी यांची ज्यावेळेस एकत्र बेरीज केली जाते, एकत्रकरण केलं जातं, त्याला बहुपदी म्हणतात. आता ह्याची बेरीज कशी करायची बहुपदीची? एकदम सोपं आहे. तर पहिल्यांदा काय घ्यायचं की सारख्या घाताची पदे ओळखायची. आता इथे आपल्याला एक उदाहरण दिसतंय. सारख्या घात असलेले पदे कोणते आहेत? तर 3x आहे आणि 4x आहे. मला कमेंट करून सांगा काय काय आहे सारख्या घाताचे? तर 3x आणि 4x. तर सारख्या घाताची पदे आपण ओळखली. आता ती एकत्र लिहायची आपल्याला. म्हणजे काय लिहिणार आपण? 3x आणि 4x इथं लिहून घेतला. तर उत्तर किती आलं? 3 अधिक 4 7 आणि हा x कॉमन येईल इथे. म्हणून उत्तर काय आलं? 7x. आणि आता गुणांकांची बेरीज करायची आपल्याला. म्हणजे जे काही इथे आपल्याला दिसतंय 3x + 5 + 4x + 7. आता इथे गुणांक सारखे सारखे आहेत का? त्यांना पुढे कोइफिशियंट किंवा व्हेरिएबल जोडलेलं आहे का काही? व्हेरिएबल त्याला जोडलेलं नाहीये. तर त्याच्यामुळे 5 अधिक 7 12 आणि आता आपल्याला ह्यांची बेरीज करायची आहे. तर बेरीज काय येईल? 7x + 12 म्हणजे आपलं समीकरण काय येईल इथे? 7x + 12. इथे सगळ्यांनी समजून घ्या. मी तुम्हाला पुढचं गणित तुम्हाला सोडवायला लावणार आहे. सगळ्यांना समजलंय का हे? कमेंट करून सांगा बरं. नाहीतर परत एकदा मी समजून सांगते. ठीक आहे.
सर्वांना समजलं तर स्क्रीन दिसतोय का माझा? तर आता हे दुसरं उदाहरण बघू. मी तुम्हाला सोडवायला देते आता हे उदाहरण. मला सांगा ह्याच्यामध्ये एक एक जणांनी सांगा की आता हे उदाहरण जे दिलंय तर ह्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा मला हे सांगा की सारखे घात असलेले पद आहेत का ह्याच्यामध्ये? माईक ऑन करून सांगा. सारखे घात असलेले पद आहेत का? हो. बरोबर. कोणते आहेत ते? तर 2x आणि 4x. आणि 4x. बरोबर. छान. आता ह्याच्यामध्ये सारखे तर घात आहेत. आता ते आपल्याला एकत्र करायचे. म्हणजे काय करणार आपण? 2x आणि 4x ची बेरीज करणार. किती येणार ती? किती येणार? 10x. बरोबर. 10x. आणि साधे जे काही आपले कोइफिशियंट आहेत म्हणजे जे गुणांक आहेत त्यांची बेरीज किती येईल? गुणांक कोणते कोणते पहिल्यांदा तर ह्या कंसामध्ये कोणता गुणांक आहे? 3 आणि 5. हा ह्याच्यामध्ये 3 आहे, ह्या कंसामध्ये 5 आहे. तर 3 आणि 5 किती? 8. मग आता आपण हो. जे आपल्याला पद मिळाले त्याची बेरीज केली आपण. म्हणजे आपलं उत्तर काय आलं फायनल? फायनल उत्तर काय आलं आपलं? उत्तर काय आपलं आले मुलांनो? 6x + 8. बरोबर. छान. तर तुम्हाला सोडवता येईल? मी तुम्हाला उदाहरण दिले तर? हॅलो. सगळ्यांना हो. समजलंय का बहुपदीची बेरीज कशी करतात? हो समजलं. ओके. आता आपण बहुपदींची वजाबाकी बघूयात. आता बहुपदींची वजाबाकीची व्याख्या काय आहे? तर एका बहुपदीतून दुसऱ्या बहुपदी काढताना सारख्या घाताची पदे एकमेकांपासून वजा केली जातात. म्हणजे साधं वजाबाकी सारखं आहे. फक्त बहुपदी वजा केल्या जातात एकमेकांमधून. ठीक आहे. आता ती वजाबाकी कशी करायची ते आपण पहिल्यांदा पाहू. तर पहिली स्टेप काय येणार आपली? तर कंस काढून घ्यायचा. म्हणजे इथे उदाहरण आपल्याला दिसतंय. 5x + 7 - 3x + 2. आता या दोघांचा पण आपण कंस काढून घ्यायचा. आता कंस काढला तर प्लसचं काय होणार? प्लसचं काय होणार? हॅलो. मायनस. बरोबर. प्लसचं मायनस होईल, मायनसचं प्लस होईल. मग काय येईल आपलं? कंसातील चिन्ह बदलतील आपले. हो की नाही? दुसऱ्या कंसातील चिन्ह बदलतील. पहिला तसाच राहील कारण की पहिल्याला काही पुढे दिलेलं आहे का त्यांनी चिन्ह? वजाबाकीचं अधिकेचं नाही दिलंय. तर ते तसेच राहतील. दुसऱ्यातले बदलतील. मग काय होईल? 5x + 7 - 3x - 2. ठीक आहे. आता सारखी पद आपल्याला एकत्र करायची. आता ह्याच्यामध्ये सारखी पद कोणती आहेत? ह्या समीकरणामध्ये सारखी पद कोणती आहेत? सांगा बरं. कमेंट करून सांगा, माईक ऑन करून सांगा, कसंही सांगा पण सांगा. सारखे पद कोणते आहेत ह्याच्यामध्ये? शिकलो ना आपण बेरजेमध्ये? सांगा बरं मुलांनो. आवाज येतोय का सर्वांना? हॅलो. हॅलो. हो येतोय आवाज. येतोय. हा सारखी पद कोणती आहेत त्याच्यामध्ये? 5x आणि 5x आणि 3. 3x बरोबर. आता त्याची वजाबाकी करायची. मग किती येणार? 2x. तसंच आपण 2x. गुणांकांचं काय करणार? 7 - 2 म्हणजे 5. 5. मग आपल्याला आता हे जे उत्तर आले ते कसं लिहिणार आपण? जे 5x - 3x आला तो 2x आणि 7 - 2 5. म्हणजे काय येणार? 2x + 5. आता इथे अधिकाची का बरं साईन लावली? कारण की आपण एकत्र केले ना पद एकत्र केले आपण. त्यामुळे त्याला आपण प्लसचं साईन लावलं, मायनसचं नाही लावलं. कारण की हा जो ब्रॅकेट आहे आपला हा आपण सोडून घेतला आणि मग त्याचं उत्तर आपल्याला हे आलं. ठीक आहे. आता हे दुसरं उदाहरण तुम्ही सांगा बरं. एकदम सोपं उदाहरण आहे. पहिल्यासारखंच आहे. सोपं आहे. फक्त घातांक त्याचा बदललेला आहे. पहिल्यांदा पहिली स्टेप काय करणार आपण? कंसामधले चिन्ह
म्हणजे कंस उघडून घ्यायचा, काढून घ्यायचा पूर्ण बाहेर. मग कंसातले चिन्ह बदलतील. प्लसचं काय होणार? -2x, प्लस एक्सचं -x आणि प्लस 1चं -1. मायनस म्हणजे 1 काय होणार? 7x 7x स्क्वेअर स्क्वेअर प्लस प्लस वाचा 4x प्लस 3 मायनस 2x स्क्वेअर मायनस x मायनस 1. अगदी छान. तर आपण हा कंस उघडून घेतला. आता सारखी पद एकत्र केल्यावर आपल्याला काय मिळालं उत्तर? 7x स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर. तर त्याचं काय उत्तर आलं? 5x स्क्वेअर. 5x आणि स्क्वेअर 4x मधून x मायनस झाला तर 3x आला आणि 3 मधून 1 वजा झाला तर 2 आलं. मग आता हे जे आपले उत्तर आलेले आहेत तिन्ही पण, ते हे आपण एकत्रित रूपात लिहायचे आणि आपल्याला हे समीकरण मिळालं. काय समीकरण आलं आपलं? 5x स्क्वेअर प्लस 3x प्लस 2. अगदी छान, मस्त. तर तुम्हाला कळाले का आता बेरीज आणि वजाबाकी ह्या क्रिया कशा करायच्या बहुपदीमध्ये? हं? बहुपदीमध्ये बेरीज वजाबाकी क्रिया कशा करतात हे सर्वांना कळालंय का? ओके, सर्वांना कळालंय. ओके, कोणाला काय अडचण आहे का? मी तुम्हाला गुगल फॉर्म देते. त्याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त 5च प्रश्न दिलेत. सोपे प्रश्न आहे. ते सोडवून द्या. मी तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक सेंड करते. ग्रुपला पण पाठवते म्हणजे तुम्हाला भरता येईल. चॅटिंगचे पण स्क्रीनशॉट काढून ठेवा बरं का. हो हो म्हणजे तुम्हाला जोडता येतील ते लेसन पहिला. हो हो. आणि मी आता गुगल फॉर्म पाठवलाय तसंच मी आता फीडबॅक फॉर्म पण पाठवते. तर पहिल्यांदा सर्वात मला सांगा की ओपन होतोय की नाही. ओपन होत असेल तर भरा. एक मिनिट. हा जो आहे बहुपदीचा फीडबॅक फॉर्म आहे. तर हा भरा आणि गुगल फॉर्म भरा. भरून झाल्यावर मला कमेंट मध्ये सांगा. गुगल फॉर्म भरून झाल्यावर मेसेज करा सगळ्यांनी. फीडबॅक फॉर्म पण भरा. ओके, मयुरीचा भरून झालाय फॉर्म. बाकीच्यांचा झालाय का सर्वांचा? बाकी सर्वांनी फॉर्म भरलाय का? फीडबॅक फॉर्म आणि गुगल फॉर्म भरला असेल तर मेसेज मध्ये सांगा भरलाय म्हणून.
ओके, प्रांजलचा पण झालेला आहे. ठीक आहे, सर्वांचं झालंय. बरं आता माझ्या नंतर मयुरी एक लेक्चर घेणार आहे ह्याचं सायन्सचं, तर सर्वांनी अटेंड करा. त्याच्या आधी सगळ्यांनी